नवले ब्रिजच्या जवळच्या अपघातामध्ये दगावलेल्या कुटुंबामधले सदस्य नवलकर आणि दाभाडे कुटुंबातल्या सदस्यांची भेट घेतली। ते एकमेकाचे नातेवाईकच आहेत आणि प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, कारण 4 मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत। त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बरोबर बोलावलं होतं, जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन या सगळ्या बाबतीतली वस्तुस्थितीमध्ये एक गोष्ट फार अस्वस्थ करणारी निदर्शनास आलेली आहे, ते म्हणजे अपघात झाल्यावर अनेकांनी काचा एकत्र करतो असं दाखवून प्रत्यक्षात आधार कार्ड, त्याचबरोबर त्यांचे मोबाईल फोन्स आणि इतर कागदपत्र पळवलेली आहेत। ही खूप गंभीर घटना आहे आणि मी स्वतः SP यांच्याकडे, CP यांच्याकडे ही विषय देणार आहे। मी यापूर्वीच माननीय नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 8-10 सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तो उतार जो आहे त्या उताराच्यामध्ये बदल होण्याबरोबरच पर्यायी वाहतूक असली पाहिजे। त्याचबरोबर न्यूट्रलवरती गाडी जे चालवतात कात्रज बोगद्यापासून, त्या संदर्भात ड्रायव्हर्सना जाणीव झाली पाहिजे। त्याचबरोबर रमलर्स आणि इतर काही मार्गामध्ये उपाय काढून फार वेगाने ती वाहनं उतारावर जाणार नाहीत हे पाहिलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर फार हेवी टँकर्स येतात त्याची तपासणी झाली पाहिजे। नुकत्याच अनेक बैठका प्रशासनाने घेतलेल्या आहेत, बाकीच्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, पण या कुटुंबाशी बोलत असताना असं जाणवतं आहे की मानसिक आघात जो झालेला आहे तो केवळ अनेक पुनर्वसनाचे किती कार्य झाले तरीसुद्धा तो भरून निघणार नाही आहे आणि असे आत्तापर्यंत अनेक अपघात इथे झालेले आहेत। तो उपसभापती या नात्याने मी लवकरच या संदर्भात बैठक मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये घेणार आहे आणि ती बैठक घेऊन सर्व उपायांना चालना कशी देता येईल या संदर्भात देखील लक्ष घालणार आहे। आम्ही जे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नितीन गडकरींना निवेदन दिलेले त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतो आहे आणि या कुटुंबियांना पण आम्ही दिलेले आहे आणि सरकारचे तर निधी येणार आहे असं एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलं, परंतु फुलला फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदतसुद्धा आम्ही त्यांना विधान परिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने दिलेली आहे।